खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी। दर्जेदार आणि मराठमोळ्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल शौर्यवाडाच्या 10व्या शाखेचे भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी जल्लोषात पार पडले। नवीन शाखा नाशिकमध्ये प्रथमच सातपूर येथील पपया नर्सरी समोर कुबेर स्वामी पेट्रोल पंपाशेजारी सुरू करण्यात आले असून नाशिककरांना आता त्यांच्या शहरातच शौर्यवाडाच्या खास व्हेज व नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। उद्घाटन डॉक्टर शेफालीताई समीर भुजबळ, उद्योजक शुभम पवार आणि शौर्यवाडा हॉटेलचे संस्थापक विकास नाना हांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी समस्त सातपूर गाव ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिकमध्ये ही 10वी शाखा सुरू करण्यामध्ये आर्किटेक्ट पंकज पुंड व संजय शामराव भंदुरे आणि समस्त भंदुरे बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे शौर्यवाड्याचे संस्थापक विकास नाना हांडे यांनी म्हटले। या नव्या शाखेत ग्राहकांसाठी झणझणीत आणि खास पदार्थांची मेजवानी सज्ज आहे। तोंडाला पाणी सुटावं असं चिकन रान, मटन रान, पारंपरिक मटन थाळी व चिकन थाळी तसेच विविध प्रकारचं पंजाबी, तंदूर आणि चायनीज जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकार उपलब्ध आहे आणि त्याला साथ देतो सुसज्ज एसी डायनिंग हॉल। शौर्यवाडा हे केवळ जेवणासाठी नव्हे तर पारंपरिक मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी ओळखले जाते। 10व्या शाखेच्या उद्घाटनामुळे या ब्रँडची लोकप्रियता व ग्राहकांचा विश्वास अधोरेखित झालाय। नाशिकमधील ही शौर्यवाडाची पहिली शाखा असून महाराष्ट्रात एकूण 10 शाखा कार्यरत आहे। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या पदार्थांची चव चाखता येईल। नमस्कार नाशिककर, आपली 10वी शाखा हॉटेल शौर्यवाडाची ही नाशिकमध्ये पहिलीच शाखा चालू होत आहे आणि जसं आत्तापर्यंत तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुकवरती, यूट्यूबवरती पाहत आहे, त्याच पद्धतीने जसं मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही सपोर्ट केलेला आहे तसंच सपोर्ट मला याही नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करावा असं मला खूप मनापासून असं वाटत आहे। आपल्या हॉटेलची स्पेशलिस्टी तर तुम्हाला माहीतच आहे, आपलं मटन रान, चिकन रान आणि चुलीवरची थाळी। त्याच्यानंतर आपण आता मल्टी क्युझनचंही खूप चांगल्या डिशेस घेऊन आलेलो आहेत। शाही मटन रान की शान आणि अजून महाराष्ट्रीयन गोष्टी पण यामध्ये खूप भरपूर आहेत। प्युअर व्हेजसाठी पण आपल्याकडं भरपूर डिशेस आहेत। तर नाशिककरांनी आमच्या या हॉटेलला खूप खूप भरभरून प्रेम द्यावं। तसेच आपल्या इथं इंडियन, चायनीज, तंदूर खूप सुंदर चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आपल्या या हॉटेल शौर्यवाडाला तुम्ही एकदा व्हिजिट करा। धन्यवाद। नॉनव्हेज मध्ये रान, चिकन रान आणि मटन रानसाठी स्पेशलिस्ट आहे। तर बरेच दिवसापूर्वी आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे, नाशिककरांसाठी आणायचा आहे। त्यांना पण, नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे। तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली। तर सर्वात प्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुरे परिवार आणि हांडे परिवार, शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो। इकडे खरं तर माझे सासरे म्हणजे भुजबळ साहेब येणार होते, पण अधिवेशन चालू आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही। आणि जसं आशाताईंनी मला सांगितलं काल की बाबा तू ते तर नाही तर तुम्ही तरी या, म्हणून मग मी आज धावत पळत आले मुंबईहून। खरं तर तुम्ही सगळे परिवार, जो हांडे परिवार इकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगितले की 5 वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही 10वी शाखा आहे, नाशिकात पहिली। आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र, काय पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे, कारण खाद्य संस्कृती ही खूप वाढत चालली आहे। ज्यावेळेस मी मुंबईहून नाशिकात आले 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला। आणि ती काही चव, जी घरची चव असते ती या वाड्यांमधूनच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते। म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होती की बाबा तुमचाच मसाला असतो का, काळा मसाला, लाल मसाला, म्हणजे जे कोण बाहेरून येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते। आणि जसं आता त्यांनी सांगितलं की बाबा
आमचं एक फ्रँचायझी देतो त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे, असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे. आत्ताच किचन बघून आले, एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान. हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं. मुंबईमध्ये बरंचसं असतं. मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो. पुण्याला हॉटेलमध्ये जातो, पण हे असली हॉटेल, आपल्याला हे अस्सल हॉटेल, घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं. म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनाही शुभेच्छा. असे कितीतरी आपल्या नाशकात यावेत म्हणून त्याच्यासाठी आम्हाला भुजबळ परिवाराकडनं तुम्हाला आशीर्वाद. धन्यवाद. मला इकडे उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात भारी दिसत आहेत. पहिले तर तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. वेळात वेळ काढून सर्व इथं आले. तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे, पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेलात प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो. कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल. आमच्या मैत्रीला जवळपास 6-8 महिने झाले ना, जास्त वेळ नाही झालेला आहे. पण मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस हे कोणाला म्हणायचं असं आमच्या नानांना. पुण्यात तर त्यांनी राडा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्यवाडाची अत्यंत गरज होती. तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिककरांना हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा, शेअर करा. आणि जसे आजपर्यंत द फोन रूमला साथ दिलेली, तुमच्यामुळे आज द फोन रूम आहे, आमचा पेज आहे, इंस्टाग्राम आहे, तसं नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा. आणि तसेच उपस्थित मान्यवर माझे गुरुवारी व जमलेल्या माझ्या सर्व मित्र परिवारास मी नतमस्तक होऊन आदरपूर्वक नमस्कार करतो. नानांचं जर बघितलं तर नाना एक 4-6 महिन्यापासूनच इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करायला लागले होते, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं. आता आमच्या सारख्यांनी समजा इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमर पर्यंत पोहोचलोय. पण मग नानांच्या टायमाला तर इंस्टाग्राम जास्त नव्हतं, पण सोशल मीडिया वगैरे तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि ते आम्हाला माहिती, आम्ही पहिल्यापासून बघायचो. आणि आता तर इंस्टाग्रामवरती नाना आलेले म्हणजे विषयच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती का व्हेज आहे ना, कारण मी माळकरी आहे आणि माझ्या खाण्याची सोय पहिले मी बघत. तर मग व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठी नानांनी सोय केलेली आहे. तर सर्वांनी उपस्थिती द्यायचीच आहे. इथं मित्रांसोबत परिवारासोबत इथं यायचं आहे आणि आम्हा मराठी माणसाला असाच सपोर्ट करायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.